एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. घरी मी कोणाला सांगितलं नव्हतं, कारण मी नेहमीच माझी मैत्रीण रियाच्या घरी जात होते. पण माझी आई मला सगळीकडे शोधत फिरत होती. नंतर शेवटी ती रियाच्या घरी आली आणि मला बघून म्हणाली, "अगं निकिता, तू इथे आहेस? मी सगळीकडे तुला शोधत होते." मग मी आईला म्हणाले, "आई, एवढ्या घाईत का आली आहेस? असं काय काम काढलंस की तुला पाणी पिण्यासाठीही वेळ नाही?" तेव्हा आई माझा हात धरून म्हणाली, "चल लवकर, आज तुला अर्ध्या तासात पाहुणे बघायला येणार आहेत आणि रियालाही सोबत घे, कारण तुला त्यांच्यासमोर साडी नेसून जायचं आहे. ती तुला मदत करेल." असं म्हणून आई, मी आणि रिया आमच्या घरी गेलो आणि रियाने मला छान तयार केलं. मी दिसायला खूपच सुंदर होते, पण माझं नशीब तितकं सुंदर नव्हतं, कारण माझ्या लग्नानंतर माझ्यासोबत जे काही झालं ते कोणासोबतही होऊ नये असं मला वाटत होतं. नंतर मुलाकडची फॅमिली आली. मुलगा दिसायला खूपच सुंदर होता. त्याची फॅमिली खूप सुशिक्षित वाटत होती. मी लगेच त्यांच्यासमोर चहाचा ट्रे घेऊन उभी राहिली. त्यानंतर 5 पसंती झाली आणि नंतर एक चांगला मुहूर्त बघून आमचं लग्न झालं. मुलाचं नाव रोहित होतं. लग्नाआधी माझ्या वडिलांची संपत्ती खूप होती. अगदी जिल्ह्यात माझे बाबा श्रीमंतांमध्ये 1 नंबरवर होते आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. माझे वडील माझे खूप लाड करत होते. मला कशाचीही कमी नव्हती. पण लग्नानंतर माझं नशीबच बदलून गेलं, कारण माझ्या सासरच्या माणसांनी आम्हाला फसवलं होतं. त्यांनी दाखवलेली जमीन, बंगला, गाडी हे सगळं दुसऱ्यांचं होतं आणि खरं तर त्यांच्याकडे फक्त 1-2 मजली घर होतं. पण आता आम्ही काही करू शकत नव्हतो. एकदा लग्न झालं म्हटलं की थोडक्यात सगळंच संपलं. तरीही मी चांगल्या संस्कारात वाढली असल्यामुळे माझ्या बाबांनी माझी समजूत घालून आणि स्वतःची समजूत घालून आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि माझा संसार चालवायला ठरवलं. लग्नाच्या पहिल्या रात्री रोहित माझ्या जवळही आला नाही. मी मात्र खूप स्वप्न रंगून रोहितची वाट बघत बसले होते. पण रोहित आमच्या बेडवर न झोपता सरळ त्याचं हंतरून घेऊन बाहेर हॉलमध्ये झोपायला गेला. मला थोडा वेळ वाटलं. कोणता नवरा एवढी सुंदर बायको समोर असताना चान्स सोडणार नाही? पण रोहितने मात्र तसं काहीच केलं नाही. मला वाटलं नवीन आहे, त्यामुळे रोहित असं करत असेल. पण लग्नाला आता 1 महिना होऊन गेला होता. तरीही रोहित आणि मी एकत्र आलो नव्हतो. लग्नाच्या 1 महिन्यानंतर रोहित माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आला. मला वाटलं आता आमची सुहागरात तर नक्कीच होईल, म्हणून मी तो दुधाचा ग्लास पटकन पिऊन टाकला आणि झोपी गेले. सकाळी उठून बघते तर माझ्या बाजूला कोणीच नव्हतं. मला वाटलं रोहित माझ्या अगोदर उठून ऑफिसला गेला असेल, म्हणून मी पटकन उठून आंघोळ केली आणि बेडरूममधून बाहेर आले. पण हॉलमध्ये आल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण रोहित हॉलमध्ये सोफ्यावर झोपला होता. मी विचार करू लागले की रोहित हॉलमध्ये येऊन का झोपला असेल. या विचारात मी सकाळची सगळी कामं पटापट आवरली आणि संध्याकाळ झाल्यावर थोडं गार्डनमध्ये जाऊन आले आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागले. दुसऱ्या दिवशीही रोहितने मला दूध आणून दिलं आणि मी ते पटकन पिऊन झोपी गेले. सकाळी उठूनही तेच झालं. रोहित हॉलमध्ये झोपला होता. मला समजतच नव्हतं की रोहित माझ्यासोबत झोपतो की नाही, कारण मी त्याला माझ्याजवळ झोपताना कधीच पाहिलं नव्हतं आणि सकाळी पाहिलं तर तो हॉलमध्ये झोपलेला असायचा. पण सकाळी उठून तो हॉलमध्ये झोपलेला का दिसायचा, हा प्रश्न माझ्या मनात सारखा येत होता. पण एक गोष्ट मला माझ्या मनाला बरं वाटणारी होती की मी सकाळी उठायचे तेव्हा माझ्या बाजूचं हंतरून विस्कटलेलं असायचं. याचा अर्थ रोहित माझ्या बाजूला असणार, असं म्हणून मी रोज दिवस कटवत होते. दिवसभर रोहित ऑफिसमध्ये असायचा आणि सुट्टीच्या दिवशी जर बेडरूममध्ये आम्ही दोघे असेल तर तो माझ्यासोबत नवऱ्यासारखं कधीही वागला नाही. पण घरातल्या सगळ्यांसमोर मात्र रोहित माझा नवरा असल्यासारखा वागत होता. एक दिवस मी आंघोळ करत असताना माझा टॉवेल बाथरूमच्या बाहेरच राहिला होता आणि बेडरूममध्ये रोहित होता, म्हणून मी त्याला टॉवेल मागितला. पण त्याने माझ्या सासूबाईंना बोलवलं आणि तो रूमच्या बाहेर निघून गेला आणि माझ्या सासूबाईंनी मला टॉवेल दिला. मला खूप आश्चर्य वाटलं की रोहित माझ्यासोबत असं का वागतो. रोहित मला कधी शॉपिंगला घेऊन गेला नाही.
बायको म्हणून त्याने माझ्यासाठी काहीच केलं नव्हतं. आता मला असं वाटू लागलं होतं की रोहित माझा नवरा आणि मी त्याची बायको नाही. एक दिवस माझी मैत्रीण रिया मला भेटली. तेव्हा ती मला म्हणाली की निकिता, लग्न झाल्यापासून तुझा चेहरा खूप नर्वस दिसत आहे. बहुतेक आमचे जिजू तुझ्यावर प्रेम करत नाहीत वाटतं. असं म्हणून तिने माझी खूप मस्करी केली. आणि तिचं म्हणणं बरोबरच होतं, कारण रोज सकाळी जेव्हा मी उठायचे तेव्हा मी खूप नाराज होत होते. जणू काही लग्नानंतरची माझी शरीराची भूक पूर्ण होतच नव्हती. आणि मला रोहित माझा नवरा नसेल असं का फील होत होतं देव जाणे. आतापर्यंत तर मला फक्त रोहितसाठी मनात थोडी शंका होती. पण लग्नाच्या 6 महिन्यानंतर मी काही दिवसांसाठी माहेरी गेले होते. आणि तेव्हा अधिक महिना असल्यामुळे माझ्या वडिलांनी रोहितला आणि माझ्या सर्व सासरच्या माणसांना अधिक महिन्यासाठी बोलावून घेतलं होतं. माझ्या वडिलांनी खूप छान पद्धतीने लग्नानंतर पहिलाच अधिक महिना असल्यामुळे तयारी जोरात केली होती. रोहितला अधिक वाण म्हणून 1 तोळ्याची चेन आणि सगळ्यांना बरंच काही घेतलं होतं. पण रोहित त्यावेळी आलाच नव्हता. सासरचे लोकही आले आणि लगेच निघून गेले. मला माझ्या सासूबाई म्हणाल्या, रोहित येईल तेव्हा तू त्याच्यासोबत ये. अचानक रोहितला अर्जंट ऑफिसला काम लागल्यामुळे तो आला नव्हता. दुसऱ्या दिवशी रोहितने मला फोन करून सांगितलं की मला 1 तोळा नको आहे, मला 5 तोळ्याची चेन हवी आहे, तरच मी येईल. असं रोहित बोलल्यावर आम्ही सगळे हैराण झालो. पण मुलीचा संसार आणि आपली इज्जत मुलीच्या सासरी जायला नको आणि आपल्या मुलीला सासरी त्रास नको म्हणून माझ्या वडिलांनी दुसऱ्याच दिवशी 5 तोळ्यापर्यंतची चेन बनवून घेतली. तेव्हा कुठे रोहित अधिक महिना करण्यासाठी लग्नानंतर पहिल्यांदाच आमच्या घरी आला होता. माझी मैत्रीण रिया ही आली होती, कारण मी लगेच जाणार होते म्हणून ती मला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा रोहितने आणि रियाने पहिल्यांदा एकमेकांना हातात हात घेऊन हॅलो केलं. तेव्हा रियाच्या चेहऱ्यावर मला खूप मोठं प्रश्नचिन्ह दिसलं. तेव्हा रियाला मी कारण विचारलं. तेव्हा रिया म्हणाली की निकिता, तुला बघायला भाऊजी आले होते तेव्हा मी त्यांना खूप जवळून निरखून पाहिलं होतं. पण मला आज हा वेगळाच कोणीतरी माणूस वाटला. मला रिया काय बोलत आहे हे काही समजतच नव्हतं. मग मी रियाला म्हणाले, रिया प्लीज मला समजेल असं बोलशील का? तेव्हा रियाने जे काही सांगितलं ते ऐकून मी खूप हैराण झाले होते, कारण रियाने जे सांगितलं ते विश्वास न बसण्यासारखं होतं. रिया म्हणाली, अगं निकिता, भाऊजी जेव्हा लग्न ठरवताना सगळ्यांसमोर बसले होते तेव्हा त्यांना एक कॉल आला होता म्हणून त्यांनी त्यांचा फोन काढला. पण त्यावेळी त्यांचा उजवा हात चांगला होता. पण आता जेव्हा मी त्यांच्या हातात हात घेतला तेव्हा मला त्यांचा हात खूप कमकुवत वाटला. त्यांचा हात खूप थरथर कापत होता, जसं काही त्यांच्या हाताला लहानपणापासून प्रॉब्लेम आहे. हे सगळं बोलून शेवटी ती म्हणाली, निकिता, मला काहीतरी गडबड आहे असं वाटतंय, प्लीज तू जरा लक्ष ठेवून राहा. असं म्हणून रिया निघून गेली. पण मला हे शॉकिंग नव्हतं, कारण मलाही रोहितवर थोडा थोडा डाऊट होता. पण आता मला याचा सोक्षमोक्ष लावायचा होता. म्हणून मी रोहितला काहीच न बोलता त्याच्याशी गोड गोड बोलत सासरी निघून आले. माझ्या डोक्यात रियाने सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या. मला कसंही करून सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. पण एक दिवस रोहित अचानक रडत घरी आला आणि म्हणाला, आमची कंपनी पूर्ण लॉसमध्ये होती, त्यामुळे आमची कंपनी आता बंद पडली आहे आणि माझा जॉब देखील गेला आहे. त्यामुळे निकिता, आता तू तुझ्या बाबांकडे तुझ्या वाटणीचा हिस्सा माग, कारण मला नवीन माझी स्वतःची कंपनी सुरू करायची आहे आणि माझ्याकडे सेव्हिंगही नाही. ते पैसे आपल्याला कामी येतील. मी एकच चान्स शोधत होते, मी कसे रोहितचे सत्य बाहेर काढेन. तेव्हा मी रोहितला म्हणाले, माझे बाबा मागील तेवढे पैसे देतील, पण मी त्यांच्याकडे प्रॉपर्टीचा हक्क कधीही मागणार नाही. यावर रोहित खूप चिडला आणि माझ्या कानाखाली मारणार तोवर मी त्याचा हात पकडला. मग तो आता तर खूपच चिडला होता. तो रागाने काहीतरी बडबड करत आमच्या रूममधून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मी रोहितची माफी मागितली, कारण मला त्याच्यावर चिडून त्याच्याबद्दल माहिती काढणं खूप कठीण होतं. मग असे रोहित आणि मी त्या दिवशीपासून एकमेकांवर आबोला धरून होतो. एक दिवस मी आमच्या गार्डनमध्ये रात्रीचं जेवण करून फिरत होते
आमच्या घरापाठीमागे एक छोटीशी रूम होती. तिथे कोणी जास्त जात नव्हतं. मी लग्न झाल्यापासून तिथे कधी गेले नव्हते. मला त्या रूममध्ये कसला तरी आवाज आला. तिकडे कोण आहे ते बघण्यासाठी मी गेले. तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी मला आवाज देऊन बोलवून घेतलं आणि मला झोपण्यासाठी सांगितलं. तेव्हा रोहितने मला आधीच दूध आणून ठेवलं होतं, पण मी रोहितवर नाराज होते म्हणून दूध न पिता झोपी गेले. रात्रीचे 2 वाजले असतील. मला खिडकीतून कोणीतरी माझ्या रूममधून गेल्याचा भास झाला. मी चेक केलं तेव्हा मला तिकडे कोणीच दिसलं नाही, पण मी खूप घाबरले होते. मी रात्रभर जागीच राहिले. तेव्हा रोहित रूममध्ये आलाच नाही हे लक्षात आलं. नंतर माझं लक्ष त्या दुधाच्या ग्लासकडे गेलं. तेव्हा मी त्या दुधामधील थोडेसे दूध काढून लॅबमध्ये चेक करण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा तिथे मला समजलं की या दुधामध्ये बेशुद्ध होण्याच्या गोळ्या आहेत. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मला काय करावं काहीच समजत नव्हतं. माझ्यासोबत रोहित असं का करत आहे हे काहीच समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी सत्य जाणून घेण्यासाठी एक प्लॅन केला. आजही रोहित माझ्यासाठी दूध घेऊन आला, पण आज चक्क तो मला म्हणाला की निकिता, हे दूध तू माझ्यासमोर पिलंच पाहिजेस. रोज तू आमच्यासाठी एवढं काम करतेस. बघ तुझी अवस्था कशी करून घेतली आहेस. हे दूध रोज पिलीस तर तुला बरं वाटेल. म्हणून रोहित मला ते दूध पिण्यासाठी जबरदस्ती करू लागला. पण मी रोहितला विश्वासात घेऊन त्याच्यासमोर एक दुधाचा घोट पिल्याचं नाटक केलं आणि त्याला म्हणाले, हे बघ रोहित, दूध खूप गरम आहे. थंड झालं की मी नक्की पेईन. तू झोप. उद्या तुला लवकर उठून नवीन कंपनीसाठी जागा बघायला जायचं आहे. कारण मी आजच माझ्या बाबांशी बोलले आहे. ते तू म्हणशील तसं करायला तयार आहेत. तेव्हा रोहितला हे ऐकून खूपच आनंद झाला आणि आज तो माझ्या शेजारी माझ्याजवळ झोपला होता. आज पहिल्यांदा रोहित आणि मी एकाच बेडवर झोपल्याचं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. मग रात्रीचे 12 वाजले. रोहित माझ्याकडे पाठ करून झोपला होता. तो माझ्याकडे तोंड कधी करेल आणि मला कधी मिठीत घेईल असं झालं होतं. पण रात्रीचे 1 वाजले. रोहितने मला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, कारण मी झोपली आहे की नाही ते तो चेक करत होता. पण मी झोपण्याचं नाटक केलं आणि पुढे जे काही झालं त्यावर मला विश्वास ठेवणं खूप कठीण होतं. कारण समोरचं दृश्य अगदी हृदयात घाव घालणारं होतं. कारण समोर तर माझा नवरा रोहित होता असं मला वाटलं, पण ऍक्च्युली तसं नव्हतं. तो जो कोणी होता त्याने मला शांत बसण्याचा इशारा केला, पण तसंही माझ्या तोडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. मग त्याने मला बेडरूममधून हॉलमध्ये बोटाच्या इशाऱ्याने जे दाखवलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हॉलमध्ये जो झोपला होता तो आणि माझ्यासमोर जो उभा होता तो अगदी हुबेहूब दिसत होते. हे सर्व काय आहे या विचाराने मला चक्करच आली. पण मला माझ्यासोबत जो कोणी होता त्याने पकडलं आणि बेडवर बसवलं. नंतर त्याने जे काही सांगितलं ते ऐकून मी खूप हैराण झाले. त्याने सांगायला सुरुवात केली की तो म्हणाला, हे बघ निकिता, तो जो बाहेर झोपला आहे तो माझा जुळा भाऊ रोहित आहे आणि मी रोहन. खरं तर लग्नाआधी तुला बघायला मीच आलो होतो. तुला मीच पसंत केलं होतं, पण तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी बघून माझा भाऊ रोहित आणि मी आणि आमच्या घरचे सर्व खूप वेडे झालो होतो. आणि तुझे वडील कोणाला तरी सांगत होते की माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व प्रॉपर्टी माझ्या लेकीला देणार आहे. हे आम्ही ऐकलं होतं. आम्ही फक्त तुझ्या प्रॉपर्टीसाठी लग्नाचा प्लॅन केला होता आणि तुझ्या मैत्रिणीने जे पाहिलं होतं ते खरं आहे. कारण रोहितचा हात लहानपणापासूनच कमकुवत आहे, त्यामुळे त्याचं लग्नच ठरत नव्हतं आणि म्हणूनच लग्नाच्या दिवशी त्याच्या जागी मी तुला बघायला आलो होतो. आणि काल रात्री आम्ही तुझ्या दुधात विष टाकलं होतं, कारण आम्हाला तुझा खूप राग आला होता. म्हणून आम्ही तुला कायमचं संपवायचं ठरवलं होतं. पण तू तुझं डोकं चालवलं आणि खरं काय ते तुझ्या समोर आलं आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. माझा जीव धोक्यात होता. मग माझ्या डोक्यात एक युक्ती आली आणि मी रोहनला म्हणाले की जर तू मला सुखरूप सोडलंस तर मी माझ्या बाबांना त्यांची सर्व प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तुझ्या नावावर करायला सांगेन. मग आपण दोघं सुखाने संसार करू. असं बोलून मी रोहनला मिठी मारली आणि त्याला विश्वासात घेतलं. पण मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं होतं. कारण रोहितने मला माझा काही काळ खोटा नवरा का असेना, पण त्याने माझा कधीही गैरफायदा घेतला नव्हता.
मग ठरल्याप्रमाणे रोहनने मला त्याच्या घरातून सुखरूप माझ्या घरी पोहोचवलं. मी माझ्या बाबांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि हेही सांगितलं की जरी रोहनने वाईट कामात त्याच्या घरच्यांना साथ दिली असली तरी मी त्याच्यावर प्रेम करते. मला तो लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच खूप आवडतो आणि म्हणूनच मी रोहनसोबतच राहणार. मग माझ्या बाबांनी रोहनला एक अट घातली की तू जर तुझं घर सोडून कायमचं आमचा घर जावई होणार असशील तर मी माझ्या मुलीचं तुझ्याशी अजून एकदा लग्न लावून देईन आणि माझ्यानंतर सर्व प्रॉपर्टी तुमच्या नावे करीन. कारण बाबांना आता माझ्या सासरच्या लोकांवर विश्वास नव्हता. रोहनही तयार झाला. आता आम्ही दोघेही आनंदाने संसार करत आहोत.